समजा आता जर हे अशी नाही सिस्टीम केली तर ते आपल्याला थोडं अवघड जातं. बर. मग आपण काय करणार आता का आपण कामाच्या ह्याच्या नादात ही गाय पाणी पिली का नाही सकाळचं बघणार, एकदाच पाणी धावणार, मग हे गाय इथं बांधून परत आपण दुसरीकडे जातो म्हणजे कामधंदा करायला. मग तेव्हा हे आपल्याला लक्षात नसतं ना ही गाय सकाळी पाणी पिली नाही, मग तेव्हा ते दूध पण कमी देणार, ते आजारी पडायचं प्रमाण वाढतं मग त्यातनं. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी महेश गायकवाड. तुम्ही पाहता तुमचं लाडका आणि मराठमोळं युट्यूब चॅनल. मी युवा उद्योजक या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. मित्रांनो, व्यवसाय करत असताना गाय पालन दुग्ध व्यवसाय जर सुरुवात करायची असेल तर कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे याविषयी किंवा बंदिस्त गोट्यामध्ये कमी खर्चामध्ये आपण व्यवसाय कसा चालू करू शकतो, चालू करता येईल याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण पाहू शकता म्हणजे बंदिस्त गोट्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या शेतकऱ्यांनी केलेलं आहे. या शेतकऱ्याची यशोगाथा या कार्यक्रमामध्ये आपण त्याच्याशी आपण चर्चा करणार आहोत. ते आपल्या सोबत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करायला मात्र विसरू नका, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून अगदी सहजपणे तुम्हाला पाहायला भेटतील. चला तर मग कसल्याही प्रकारचा वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मग म्हणून नमस्कार. हा नमस्कार. सर्वात पहिले मी युवा उद्योजक या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वप्रथम परिचयामध्ये तुमचं नाव आणि हा जो फार्म तुमचा आहे त्या फार्मचा पत्ता सांगा. माझं नाव सर्जेराव नाना पारेकर. बर. मी राहणार दगडवाडीचा आहे, तालुका इंदापूर आहे, जिल्हा पुणे आहे. आणि आपला हे कसा बंदिस्त गोठा आहे म्हणजे आपला आहे. बरोबर. पाण्याची हे जे आपण सिस्टीम केलेली आहे, हे गाय आहेत हे आपल्या दुभते आहेत आणि हे आहेत कालवडे, त्या देशी गाय आहे, म्हैस आहे. म्हणजे व्यवसायाची सुरुवात साधारण किती वर्षापासून सुरू केली तुम्ही? व्यवसायाची आपल्याला सुरुवात कशी आता पहिल्यापासूनच आपल्याकडे म्हणजे गाया होत्या पण कमी होत्या. आता आपण गाया थोड्या जास्त वाढवलेल्या म्हणजे कालवडीच्या गाया तयार करतोय ना. तरी पण साधारण म्हणजे किती वर्ष झाले आपण हा व्यवसाय करतात? हे व्यवसाय आपण आता जवळजवळ 3 वर्ष झाले करतोय. म्हणजे 3 वर्ष. सुरुवात किती गायीपासून केली होती? सुरुवात आपली कशी 2 गायापासून केली होती. बर. सुरुवात 2 गायीपासून केली होती. म्हणजे का असं वाटलं की बाबा आपण हा व्यवसाय करावा, गाय पालन व्यवसाय करावा? व्यवसाय म्हटले बरेचसे व्यवसाय येतात. बरोबर आहे काय, पण आपल्याला कसं शेतीला जोडधंदा दुसरा काय नव्हता पण ना. बर. आणि शेतीला जोडधंदा म्हणून मग आपला हे व्यवसाय केला आपण. शेती आपल्याला कमी जाय तशी, पण असं विकत घेऊन पण चांगलं चालतंय हे. म्हणजे 2 गायीपासून ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली होती, म्हणजे गाय खरेदी कुठल्या बाजारातून का म्हणजे कशी खरेदी? शेतकऱ्याचीच गाय घेतलेली आपण, बाजारातून नाही खरेदी केलेली. बर. आता सध्याला एखादा तरुण व्यवसाय करू म्हणजे करणारा तरुण सध्याला पहिल्यांदा जर व्यवसाय करायचा असेल तर तो बाजारामध्ये जातो. बाजारामध्ये सध्याची परिस्थिती पाहायला गेली तर फसवणुकीचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये जास्त आहे. तर त्याबद्दल तुम्हाला काय म्हणजे तुम्ही काय सांगणार त्याबद्दल? नाही, बरोबर आहे की तुमचं म्हणणं बरोबर, पण असं पण शक्यतो शेतकऱ्याकडूनच गाय घेतली पाहिजे, म्हणजे कशी गॅरंटीची लागते आपल्याला. आणि आपल्याला व्यवसाय करायला म्हणजे कसं दूध पण ते सांगतात बाबा आता हे 10 लिटर गाय दूध देते, मग ते खाजगीवर असतं आपल्या. आपण जर जास्त खाजगी घातले तर ते जास्त दूध देणार. बर. आता तरुणाने जर व्यवसाय चालू केला तर सध्याला त्यांना त्यांची म्हणजे डोक्यामध्ये असं खोळ आहे की बाबा व्यवसाय चालू करत असताना आपल्याला गोटा नियोजन सगळ्यात महत्वाचं आहे. गोटा नियोजन आणि सुरुवात करत असताना गोटा नियोजन म्हणजे गोटा करणं एवढं महत्वाचं आहे गाय पालन व्यवसाय. नाही, गोटा हे पाहिजे, कारण गोट्याशिवाय गायचा म्हणजे हेच होणार नाही ना. मग आपण काय करणार, असं इकडे तिकडे बांधलंय की मग ते त्याचा बरोबर नाही ना. गोटा नसल्यावर मग ते गायचा उपयोगच नाही की काय आपण सांभाळून. म्हणजे मला काय म्हणायचं की बाबा आपण 2 गायी आणल्या, 2 गायीसाठी जर आपण 2 लाखाचा गोटा बांधला म्हणजे कितपत योग्य किती? नाही, तसं नाही की 2 गाया आपण 2 गायासाठी नाही लगेच बांधू शकत असं. म्हणजे आता कमीत कमी शेड ठोकतो आपण, त्यानंतर 2 गाया बांधल्या, मग त्याच्यापासून आपण वाढवत मग नंतर कोबा हे केला, कुठं अशा गव्हाण माझ्या टाईप केल्या, अशा पाण्याची ह्याची सिस्टीम केली, म्हणजे काय त्याला टेन्शनच नाही ना. फक्त शेण भरायचं आणि वैरण 4 वाजता म्हणजे 2 टायमिंग वैरण टाकतो आपण ह्यांना फक्त. बर. साधारण म्हणजे किती वर्षापासून म्हणजे किती वर्ष झाले हा गोटा बांधून तुम्हाला? हा गोटा बांधलेला तसं 10 वर्ष झाले, पण मी आता हे 3 वर्ष झालं गोटाचं काम केलेलं. म्हणजे गाय आणण्याच्या अगोदर गोटा बांधणी केली? गोटा बांधणी केली होती. म्हणजे हे मित्रांनो तुम्ही पाहू शकता, तर हे त्यांनी अशा पद्धतीनं जे चाऱ्याचे नियोजन वेगळ्या पद्धतीनं आणि त्या साईडला पाण्याचं नियोजन असं 2 गाय एका कुंडीत पाणी पिऊ शकते ते. म्हणजे त्याबद्दल म्हणजे कशी आयडिया सुचली की आपण असं करावं, त्याबद्दल कसं? आता ह्यांना जेवढं पाणी तुम्ही पाणी असं भरून ठेवसान तेवढा म्हणजे आपला फायदा आहे. जेवढं तुम्ही पाणी गाया पेते तेवढं दूध पण जास्त देणार ना आपल्याला गाय. कायमस्वरूपी पाणी त्यांच्यासोबत जेव्हा त्यांना ताणलं वगैरे मग आपल्याला कसं आपल्याला पण ताण लागते तेव्हा आपण पाणी पितो, तसं मग ह्यांना सकाळ आणि संध्याकाळच आपण धावणार पाणी. त्याच्यामुळे आपण अशी सिस्टीम केलेली. बर. आता बरेचसे तरुण आहेत की बाबा त्यांनी व्यवसाय चालू केला, परंतु त्यांचा व्यवसाय कालांतराने किंवा 6 महिन्याच्या कालांतराने किंवा वर्षाच्या कालांतराने
तो व्यवसाय त्यांचा बंद पडतो, त्याचं कारण काय असू शकतं, काय सांगा त्याबद्दल? त्याच्या कारण काय असंच आपण समजा आता जर हे अशी नाही सिस्टीम केली तर ते आपल्याला थोडं अवघड जातं. बरं. मग आपण काय करणार आता का आपण कामाच्या ह्याच्या नादात ही गाय पाणी पिली का नाही सकाळचं बघणार, एकदाच पाणी धावणार, मग हे गाय इथं बांधून परत आपण दुसरीकडे जातो म्हणजे कामधंदा करायला. मग तेव्हा हे आपल्याला लक्षात नसतं ना ही गाय सकाळी पाणी पिली नाही, मग तेव्हा ते दूध पण कमी देणार, ते आजारी पडायचं प्रमाण वाढतं मग त्यातनं. ज्यावेळेस तुम्ही व्यवसाय 2 गायीपासून चालू केला होता, म्हणजे कशी गोडी लागली की बाबा सध्याला आपल्या गोट्यावरती 7 ते 8 गायी आहेत आणि 6-7 कालोडे आहेत सध्याला, म्हणजे गोडी कशी लागली की व्यवसाय आपण व्यवसाय गोडी म्हणजे कसं आता आपल्याला 2 गाया होत्या पहिल्या, 2 गाया, मग नंतर अशा 2 गाया विकत घेतल्या म्हणजे आपण अशा, ते आपल्याला दुधाला दर पण बरे भेटले, दुधाला दर बरे भेटल्यामुळे मग ते आपलं चालू झालं. मग त्यातून तसंच मग ते दुधाचे पैसे फेडत मग असे गाया घेतल्या आपण, वाढवल्या परत. वाढवलं म्हणजे 2 गायीपासून ज्यावेळेस सुरुवात केली त्याचा सध्याला तुमच्या गोट्यावरती 7 ते 8 गायी आहेत आणि कालवडे पण बऱ्याच आहेत, 7-8 कालवडे सध्याला आहेत. म्हणजे कशा पद्धतीने वाढवलं त्याबद्दल, म्हणजे 2 गायी 7 गायी आणि 8 कालवडी कशा पद्धतीने वाढवली त्याबद्दल थोडक्यात सांगा. हे आपलं कसं आहे, आता 2 गाया होत्या, 2 गायाच्या परत ते पैसे फिटले की दूधवाल्याकडून पैसे घ्यायचे, परत दुसऱ्या 2 गाया घेतल्या, अशा मग वाढवत आपण ते 7-8 गाया केल्या. त्या गायांना कालवडी झाल्या, ते मग ते कालवडी आपण म्हणजे सांभाळायचं नियोजन ठेवलेलं आहे. जर आपल्याला कमी भांडवलामध्ये आणि कमी गायामध्ये जर जास्त नफा कमवायचा असेल तर त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्याबद्दल काय म्हणजे कसं कमवता येईल त्याबद्दल काय सांगाल? कमी भांडवलामध्ये म्हणजे जर आपल्यापाशी भांडवल कमी गायी आणि जास्त उत्पन्न जर घ्यायचं असेल तर त्याबद्दल काय ते म्हणजे असं, मग आता कसं आहे, आता आम्हाला हे थोडक्यात कालवडी म्हणजे बाकड काळाचा ह्यांचा आहे. बर. मग आता हे जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत मग आपल्याला ते परवडणारच नाही ना. मग हे नुसत्या गाय दुभत्या गाय आहेत, तेवढ्या गाय असल्या की मग परवडतं आपल्याला, कारण ते दुधाचा पैसा होतो. त्याच्या मागं काहीच नाही ना खायला, ते आता सध्याला बेरोजगारीमुळे सध्याला तरुणांचा कल जो आहे सध्याला व्यवसायाकडे जास्त वळालेला आहे, कारण नोकरीचं वगैरे अवघड झालेलं सध्याला. परंतु त्या तरुणांना व्यवसाय करत असताना सुरुवात कशी केली पाहिजे त्याबद्दल काय सांगाल? सुरुवात म्हणजे असंच कसं 2 गाया 3 गाया ह्याच्यापासून बाबा आपल्याला त्याची म्हणजे आवड पण लागली पाहिजे आणि त्यांची सिस्टीम पण व्यवस्थित केली पाहिजे. म्हणजे मग त्यातनं आपल्याला जर 4 पैसे मिळायला लागले तर मग ती आवड जास्तच वाढत जाते ना आपली पण. म्हणजे त्याने सुरुवात करत असताना कमी भांडवलामध्ये सुरुवात कशी केली पाहिजे आणि कशी करायला पाहिजे त्याबद्दल काय सांगाल? सुरुवात म्हणजे कसं, आता 2 गाया घेतल्या, 2 गायापासून बाबा एक दूधवाल्याने दिली, एक आपण पदर घेतली, मग ते दूधवाल्याचे पैसे फिटले की परत आपल्याला जर समजा अजून गाया करू वाटल्या तर मग ते त्या पद्धतीने तसे वाढवत राहायच्या, ते गोटा पण होतोय आणि सगळं व्यवस्थित होतं ते. म्हणजे गोट्याला आपल्या सध्याला हा जो तुम्ही गोटा बांधणी केला वरती सिमेंटची पत्रे वगैरे लावली, म्हणजे कशासाठी नेमकं सिमेंटचं पत्र पाहिजे? म्हणजे कशासाठी, उन्हाळ्याचा त्रास नाही गुरांना. बर. आणि आपण हे म्हणजे पंख पण लावलेले आहेत गोट्यात. बरोबर. पंख चालू केले म्हणजे खालची जागा पण सुकते कोपा आणि उन्हाळ्याचं हे पण होत नाही त्यांना. आणि मग मुक्त गोटा आणि बंदिस्त गोट्यामध्ये जर फरक जाणवतो ते आजार, आपल्या गोट्यावरती कुठल्या प्रकारचे आजार आहेत, त्याच्या आजार येऊ नये म्हणून त्यासाठी कशा पद्धतीने काळजी घेता पहिल्यांदा तुम्ही? आपण काय करतो म्हणजे असं 1 महिन्यातून गोचडाचं औषध म्हणजे फवारून घेतो, म्हणजे खाली पण फवारतो आणि गायांना पण फवारतो. बर. त्याच्यामुळे गोचडाचं म्हणजे आजारी पडायचं लक्षण कमीच. आता मस्टडीचं प्रमाण बंदिस्त गोट्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे, तर मस्टडीज वगैरे असं काय आजार आपल्या गोट्यावरती येतात? नाही, अजून तर नाही आपल्या. म्हणजे एका गायला झाल्या होत्या मस्टड्या, पण परत नाही नंतर. काय कारण शकते मस्टडी वगैरे होण्याचं? मस्टड कसं घाण राहिली, घाण बसले तर हे होतं ना. बर. मग आपण कसं दिवसातून एकदा कोब्यावर पाणी मारलं की ते नंतर काय होत नाही त्यांना. असं जर खाली कोबा वगैरे केलं तर त्याच्यामध्ये गायीचं घसरण्याचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये असतं की, पण ते गाय जागेला बसते ती, नंतर त्या गायीला उठता वगैरे येत नाही. बरोबर आहे की. मग त्यासाठी काय काळजी घेता तुम्ही? तर आता सध्या तर काय नाही, म्हणजे मला मॅट टाकायचे, अजून मॅट टाकले नाहीत मी. बर. मॅट वापरणार आहे मी. आता आपल्या सध्याला फार्मवरती किती गाय आहेत सध्याला? आता आपल्या 7 मोठ्या गाय आहेत, म्हणजे दुभत्या गाय आहेत, एक देशी गाय आहे, म्हैशी एक आहे आणि 7-8 कालवडी त्या, त्यातल्या 2 कालवडी मोठ्या लावलेल्या आहेत. बर. 7 गायीमध्ये सध्याला दुधावर किती आहेत गायी? आता सगळ्या दुधाचेच आहेत. बर. पण आता त्यातल्या 3 गाभण आहेत, त्याचं दूध कमी झालं, म्हणजे सगळं मिळून आपलं 100 लिटर दूध जातं. म्हणजे कलेक्शन 100 लिटर आहे सध्याला. 100 लिटर दुधाला 8-5-3-5 ला काय रेट पडतो तुम्हाला? आता सध्या म्हणजे आपण हॅटसनला दूध घालतोय, त्यामुळे आपल्या 32-33 रुपये दर बसतो. बर.
सध्याला दुधाचे भाव कमी झालेत म्हणून शेतकरी सध्याला त्रस्त आहे. त्याबद्दल म्हणजे शासनाला काय सांगाल की बाबा व्यवसाय परवडतो किंवा न परवडतो, आणि त्या तरुणाचं पण सध्याला व्यवसाय करत असताना जे तरुण त्यांना व्यवसाय करायचा की गाय पालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, हा व्यवसाय जर करायचा असेल तर ती उतरत्या भावामुळे ती तरुण देखील त्रस्त आहेत सध्याला. करायचं काय याबद्दल काय सांगाल? ते आता कसं आहे, आता शासनाने कसं दर वाढवलाच पाहिजे. आता मग त्यांचं चाललंय ते अनुदान द्यायचे 5 रुपये लिटरला. पण ते आता ते त्यांच्या ह्याने केव्हा सक्सेस होईल तेव्हा पण ते अनुदान कसं आहे ते डायरेक्ट शेतकऱ्याच्याच खात्यावर देणार आहेत ना. बरोबर. त्याच्यानंतर परवडून शेतकऱ्याला, पण ते दर कमी जास्त नाही झाले पाहिजे असे. मग आता सध्याला मला सांगा, सध्याला हायस्ट दूध देणार आपल्या गाय म्हणजे गोट्यावरती कुठली गाय? हायस्ट गाय म्हणजे आपल्या सगळ्याच गाय चांगल्या आहेत, एक पण म्हणजे कमी जास्त म्हणजे हे आहेत. तरी म्हणजे किती देतात एका आता टायमाला? हे गाय आपली देते जवळजवळ 12 लिटर एका टायमिंगला दूध देते. बर. किती वेळा खाली झालेली ती? आता हे 3ऱ्यांदा खाली झालेले. म्हणजे दातावर कशा आहे तिनं? दात आता ते जोडलेले 12 लिटर दूध देते. 12 लिटर दूध देते. बंदिस्त असून देखील मित्रांनो पाहू शकता, अतिशय चांगल्या क्वालिटीचे गाय आहेत त्यांच्यापाशी. बंदिस्त गोट्यामध्ये पण गायी आपण तयार करू शकतो. आपण सध्याला आपण पाहतोय. तर मामा मला सांगा, या गोट्याला साधारण म्हणजे किती बाय किती मध्ये सध्याला गोट्या तुम्ही बांधणी केली, याला साधारण किती खर्च आला तुम्हाला? आता हे आपलं कसं आहे 24 बाय 50चा गोठा आहे आता. बर. म्हणजे असं रुंदी 24 आहे आणि लांबी 50 फूट आहे आता. किती खर्च आला साधारण तुम्हाला? आता पहिला आपण 30 फूट बांधला होता, नंतर वाढवत वाढवलेला आहे. तरी आता सगळे टोटल माझे 3 लाख गेले गोट्याला. 3 लाख रुपये गेले. म्हणजे सध्याला आता गायीच्या दुधावर तुम्ही म्हणजे काय काय केलं सध्याला? म्हणजे आता गायांच्या दुधावरतीच हे सगळं. आता हे गोठा वाढवला, परत आपण म्हणजे गाय असं हे कालवडी आता हे तयार करतो, या त्यांच्या गाया तयार करायच्यात आपल्याला. मग आता सध्याला चारा नियोजन जर विचार करायला, गाय पालन आणि दूध व्यवसाय जर म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं घटक तो असतो चारा नियोजन, पौष्टिक चारा नियोजन. चारा नियोजन मध्ये सध्याला आपण काय काय द्यायचं? आता सध्या आपण कसा मुरघास केलेला आहे मकाचा. बर. आणि अजून पण मका आहे आपली 2 एकर, त्याचे मुरघासच करून ठेवणार आहे. मुरघास म्हणजे असं पिशवीमध्ये करते की खड्डा? पिशवीमध्ये करतोय, खड्डा तयार करायचा आहे पण आता पिशवीमध्ये करून ठेवतोय. साधारण एका म्हणजे किती लागतो मुरघास? मुरघास म्हणजे 2 टप, एक संध्याकाळी आणि एक सकाळ, 2 म्हणजे आता 5-6 महिन्यासाठी जर आपल्याला चारा नियोजन करायचं असं गायचं मुरघास, तर साधारण एवढ्या जनावरांसाठी किती लागतो? एवढ्या जनावरांसाठी लागन की आता ते 4 एकर मका लागन. 4 एकर मका, तर 6 महिने जातील. 6 महिने. तुम्ही किती लागवड केली आणि विकतची वगैरे काय आहे? आता सध्या विकत घेतलेलंच आहे, आणि पहिला आपण आता लागवड केलेली आहे मकाची. 2 एकर मका आहे आपल्या. आता शेती किती तुम्हाला? शेती 2 एकर आहे तेवढी. 2 एकर शेती. 2 एकर शेतीमध्ये तुम्ही मका लागवड केलेली? हा, मका लागवड. म्हणजे चारा विकतचा सगळा? विकतचा. सगळा चारा विकतचा घेऊन व्यवसाय परवडतो का? व्यवसाय परवडतो की, पण असं आता सध्या कसं आहे, ह्या कालवडीमुळं थोडा तोटा होतो. आता जेव्हा ही कालवडी तयार होते ना गाया, तेव्हा मग आपला नाही तोटा होणार. बर. कारण ते पण दुभत्याच होणार ना परत गाया, त्याच्यामुळे त्याचं दूध होईल, हे दूध बरोबर वाढत राहणार. आता खुराक नियोजन जर विचार करायला गेलं तर खुराकामध्ये सध्याला आपण काय काय देत आहे? आता काय पेंड आहे आणि भुसा. पेंड कुठल्याचे? पेंड हॅटसनचे. पेंड गोळी पेंड आहे का? गोळी पेंड हॅटसनचे. त्याचा काय रिझल्ट आहे? रिझल्ट चांगला आहे ना, बिगर म्हणजे विर्या नाही त्यात, बिगर केमिकल विकत आहे ते, त्यामुळे ते पेंट. त्याच्यानं म्हणजे काय दूधवाढीमध्ये? दूधवाढी त्याच्यात सगळ्यात म्हणजे चांगली क्वालिटी. आता मुरघास जर आपल्याला म्हणजे मुरघास तुम्ही स्वतः बनवता की बाहेरून? नाही, आपण स्वतःच बनवतो, म्हणजे विकत नाही घेत. मशीन आपले मावस भावाचे ना. बर. त्याने बनवून आपलं भरून ठेवायचे. मुरघास कशा पद्धतीने बनवलं पाहिजे? मुरघास कसं म्हणजे गायांना लय मोठा पण नाही झाला पण लय बारीक पण नाही, मिडियम, म्हणजे अशी 3 गेअर असतात त्याला. बर. ते 3 गेअर मधले 2 गेअरवर कुटी करून व्यवस्थित म्हणजे मिडियम मध्ये राहते, खायला पण गायांना रवतीत पण व्यवस्थित फिरते ते. बर. त्यामुळे नाही काय अडचण येत. आता आरोग्याची काळजी जर घ्यायचं असेल तर गायीला कसल्या प्रकारचा आजार येऊ नये, बंदिस्त गोट्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आजार येतात, कसल्या प्रकारचे बंदिस्त गोट्यामध्ये आजार येऊ नये यासाठी कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे? तुम्ही काय घेता काळजी? म्हणजे हेच आपलं धुणं हे व्यवस्थित, फक्त स्वच्छता राहिली पाहिजे. बर. जेवढी स्वच्छता राहील तेवढे आजार कमी, आणि आपला गोठा उंच हाईटला असल्यामुळे आजाराचं प्रमाण कमी आहे आपल्याकडे. कारण जेवढी हवा खेळण गोट्यात
तेवढे आजार कमी राहणार. आता तरुणासाठी ज्या एखादा तरुण जर व्यवसाय करणार असेल तर त्या तरुणासाठी महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न, महत्वाचा संदेश काय द्याल? महत्वाचा संदेश म्हणजे कसं, ज्याला आपल्याला बाबा गोठा बांधायचा हे करायचं, जेवढं होता होईल तेवढं. थोडी हाईट असली ना मग आजारी गुरं पडत नाही, काय नाही, सगळं मेंटेन राहणार त्यांचं. आणि हवा गोठ्यात खेळते त्याच्यामुळे काहीच अडचण येत नाही त्यांना. तर अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.